आणि त्याला मदत एक महाराष्ट्रातला करत होता सखा पाटील. तशी आता एक जोडगोळी आली, मोरारजीच्या ठिकाणी फडणवीस आणि सखा पाटलाच्या ठिकाणी यायचे. आणि हे सांगतात आमच्याकडे एवढे शिवसैनिक आणि आमच्याकडे एवढे नगरसेवक, तुझ्याकडे एवढे नगरसेवक. अरे बघ 2017 त्यांच्या एक फॉर्मवर सही कुणाची येते, ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सही आहे. हे नगरसेवक आमचे नगरसेवक होते. चल सोड, तुम्हाला पाळणा घर वाढवायची आता वाढवा, पोरं आमची सांभाळत तुम्ही. कारण तुम्ही पोरं फक्त सांभाळू शकता, पुढचं बोलत नाही. आम्ही दुसऱ्यांची पोरं उचलून आणत नाही. आम्हाला काय IVF करायची गरज नाही. काय देत घेणार आहे तुला, बस खंबीर आहे. ह्या सगळ्यांमध्ये ठाकरे 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 कशासाठी जप करतोयस एवढा? ज्या अर्थी भाजपची लोक एवढा जप करताय याचा स्पष्ट अर्थ आहे अंदर से ये हिल गए. वेळ कमी आहे आणि मला कमीत कमी बॉल मध्ये जास्तीत जास्त रन काढायचे. सायलेन्सर खराब झाले सकाळपासून ही एक 6वी-7वी सभा आहे. 2-3 चॅनलचे मीडिया इंटरॅक्शन, मग काउंटर रिप्लाय. त्याच्यामुळे तुम्हाला गळा आहे, मला नरड आहे, पण तरी पण खमकेपणाने मांडायचा प्रयत्न करेल. कदाचित या निवडणुकीमध्ये प्रचाराला मी आले असते, कदाचित असं झालं असतं की मी अभिषेक दादासाठी इथे प्रचाराला आले असते. नियतीने म्हणण्यापेक्षा अत्यंत नालायक ठरलेल्या प्रशासन व्यवस्थेने ती संधी आमची हिरावून घेतली. कारण अभिषेक दादाचा बळी हा इथल्या अत्यंत गलथान अशा गृहखतने घेतलेला बळी आहे. जर इथे कायदे सुव्यवस्था नांदली असती, जर इथे गुंडागर्दी वाढली नसती, तर कदाचित आज आमचा सोन्यासारखा भाऊ आमच्या सोबत राहिला असता. हे फार महत्वाचं. दादा हो, 15 तारखेला वोटिंग आहे. अवघे 5 ते 6 दिवस आता शिल्लक आहे. त्यात प्रचाराचे फक्त 4 दिवस माझ्या हातात आहेत. मला जेवढी शक्य आहे तेवढी मुंबई पिंजून काढण्याचा, तेवढा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. पण हे का पोचायचंय, का यायचंय, कशासाठी? मुंबईची सत्ता पाहिजे म्हणून का? तर हे सांगितलं पाहिजे शांतपणे की मुंबई ही भाजपला कुबेराची खाण दिसते, मुंबई भाजपला सत्तेचा विषय वाटतोय, पण मुंबई आमच्यासाठी काळजाचा विषय आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने या लोकांनी एक चंग बांधला, ज्या पद्धतीने म्हणजे आधी पक्ष फोडणारे लोक मग कुटुंब फोडायला लागले. यांना हिंदुत्व कशाशी खातात हेही कळत नाही. त्यांना हिंदुत्व कळलं असतं तर किमान संकट काळात आणि दुःखात कोणावर आघात करू नये एवढं तरी कळलं असतं. पण तेही तो विवेक, सारासार विवेक हरवलेली माणसं, आणि ते जेव्हा मगरुरीची भाषा करतात आणि ती मगरुरीची भाषा करत ते सांगतायत की ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं, आणि विचारणार कोण? तो नवा नेमलेला मुनीम साठच. काय आहे म्हणजे 4 की मुर्गी और 12 का मसाला, त्यानं विचारायचं की ठाकरेंनी काय केलंय. अर्धा तू प्रश्न विचारायला जिवंत आहेस आणि त्याचं उत्तर द्यायला मी पण जिवंत आहे. कोरोनाच्या काळात तुला मला वाचवायचं काम ठाकरेंनी केलंय हे जास्त माहिती. ठाकरेंनी काय केलंय तर कोरोना आणि कोविडच्या महामारीतनं आम्हाला वाचवलं. जेव्हा ज्या काळामध्ये या देशात उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती, त्या काळात या महाराष्ट्रात कोरोनाचं एक शिस्तबद्ध नियोजन आणि एक कोरोना योद्धा इथं लढत होता. पण जेव्हा उद्धव साहेब कोरोनाच्या विरोधात लढत होते तेव्हा फडणवीस काय करत? तर फडणवीस हा पक्ष फोडण्यासाठी षडयंत्र आणि कपट कारस्थान करत होते. जेव्हा उद्धव साहेब एका माणसाला समजावत होते, आपल्या घरातल्या कुटुंब प्रमुखाने सांगावं तसं अगदी हात कसा धुवावा इथपासून ते मास्क कसा लावावा इथपर्यंतची प्रत्येक गोष्ट प्रेमाने घरातल्या वडीलधाऱ्याने सांगावी तसं सांगत होते ना, तेव्हा फडणवीस काय करत होते तर राज्य सोडून इथल्या लोकांना पीएम केअर फंडला पैसे द्या सांगत होते. तो पीएम केअर फंड म्हणजे कुठल्याही प्राईम मिनिस्टरचा फंड नव्हता. माहिती अधिकार खाली माहिती घेतल्यावर कळलं की पीएम केअर फंड हा कुठलं तरी खाजगी खातं आहे. कुणाचं खातं आहे आतापर्यंत कळलं नाही. आणि आम्हाला तो आशिष कुरेशी विचारतो, आणि आशिष कुरेशी म्हणतो काय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले तरी आम्हाला फरक. आणि तुला जर फरक पडत नाही ना आणि तुझ्या आकाला फरक पडत नाही तेव्हा आम्हाला साधं कोडं पडतंय. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ठाकरे 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 कशासाठी जप करतोयस एवढा? ज्या अर्थी भाजपची लोक एवढा जप करतायत याचा स्पष्ट अर्थ आहे अंदर से ये हिल गए, पूरी तरह से हिल गए हैं. कारण त्यांना हे पक्क लक्षात आलेलं आहे की मुंबई आणि ठाकरे हे समीकरण हे अतिशय अभेद्य समीकरण आहे. दादा हो, 2017
महाराष्ट्राला जो शिवसेना युवतीने जो जाहीरनामा ठेवला होता त्या जाहीरनाम्यातली प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना असेल, ज्या योजनेचं पुढे शिंदेनी नाव वगैरे बदललं, चिवटे बिवटे सारखी लोक नेमली. म्हणजे ते आपण एखादा जोक ऐकतो की नाही, की चार मूर्ख बसलेले असतात. एखादा म्हणतो की आम्ही काय केलेलं आहे, तुम्ही काय केलेलं आहे, आणि मग ते लय मोठमोठ्या फपाऱ्या मारत असतात. फपाऱ्या मारताना एखादा, फपाऱ्या हा शब्द आमच्या मराठवाड्यातला बरं का, मग तो एखादा म्हणत असतो की मी एक असं एक बनवलेलं आहे बाबा स्क्रू, की मायक्रोस्कोप खालून बघू शकतो. मग दुसरा सांगतो हे तर काहीच नाही, मी तर त्या स्क्रूला छिद्र पाडून दाखवलंय. तिसरा म्हणतो हे तर काहीच नाही, मी तर त्या छिद्रातनं जाणारी तार तयार केली. आणि चौथं ह्यांच्यासारखं असतं एखादं, हे तर काहीच नाही, मी तर ह्याच्यावर माझ्याचा शिक्का मारलाय. कामं आम्ही केली, शिक्के भाजपने मारले. कोस्टल रोड आम्ही तयार केला, मिरवून घेतात हे. आम्ही काम केलं. इथल्या महापालिकांच्या शाळांचा दर्जा आम्ही सुधारला. इथल्या डम्पिंग ग्राउंडची कामं आम्ही केली. बीडीडी चाळीतला रिडेव्हलपमेंटचा विषय आम्ही मार्गी लावला. इथल्या प्रत्येक विषयामध्ये 350 स्क्वेअर फीटचा पहिल्यांदा आणि 500 स्क्वेअर फीटचं या वेळेला, की ज्यांचं 350 स्क्वेअर फीटचं घर असेल त्याला मालमत्ता कर भरायची गरज नाही, हा निर्णय जाहीर करून अंमलात आणला तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी. आता आम्ही तर 500 स्क्वेअर फीट कडे देत आहोत तो विषय. महापालिकांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खासगी शाळांच्या इतकाच दर्जेदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले ते नेते सन्माननीय आदित्यदादा. हे काम आम्ही केलं. आमचं काम बोलतं, आम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही काय काम केलेलं आहे, आम्ही काय करत आहोत हे मुंबईकरांना चांगलं माहित आहे. आणि मुंबईकर या सगळ्या कामावर खुशही आहेत. परंतु ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी काही लोक उतावळे झाले. जसं संयुक्त महाराष्ट्राच्या काळात मोरारजी देसाईंना संयुक्त महाराष्ट्राच्या काळात ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची होती आणि त्याला मदत एक महाराष्ट्रातला करत होता सखा पाटील. तशी आता एक जोडगोळी आली, मोरारजीच्या ठिकाणी फडणवीस आणि सखा पाटलाच्या ठिकाणी एकाचे. आणि हे सांगतात आमच्याकडे एवढे शिवसैनिक, आमच्याकडे एवढे नगरसेवक, तुझ्याकडे एवढे नगरसेवक. अरे बघ 2017ला त्यांच्या एक फॉर्मवर सही कुणाची येते, ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सही आहे. हे नगरसेवक आमचे नगरसेवक होते. चल सोड, तुम्हाला पाळणा घरं वाढवायची आहेत, वाढवा. पोरं आमची सांभाळा तुम्ही, कारण तुम्ही पोरं फक्त सांभाळू शकताय, पुढचं बोलत नाही. दादा हो, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही काय करू शकतो हे आम्ही सांगितलंय. आम्ही नवीन काय करणार आहोत हेही आम्ही सांगत आहोत, की नव्याने आम्ही पुन्हा काही रिडेव्हलपमेंटची कामं, पुन्हा काही महत्वाचे विषय, विशेष म्हणजे महापालिकेच्या या जाहीरनाम्यातला मला आवडलेले 2-3 विषय सांगते महिला म्हणून, की या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं की महापालिकेच्या शाळेत शिकलेला जो माणूस आहे, जो इथे महापालिकेच्या शाळेत शिकला, महापालिकेमध्ये जेव्हा नोकर भरतीच्या जागा असतील तेव्हा प्रथम प्राधान्याने आरक्षण असेल ते महापालिकेत शिकलेल्या लेकराला. जो महापालिकेच्या शाळेत शिकला तो महापालिकेच्या नोकरीमध्ये असेल. हा क्रांतिकारी जाहीरनाम्यातला विषय आपण यावेळेला घेतलेला आहे. नरिमन पॉईंट पासून ते इथपर्यंत महिलांची स्वच्छतागृह नाहीये. 2 किलोमीटरवर महिलांच्या साठीचं अत्यंत व्यवस्थित, मला वाटते नेहा पुरवठा इथं बसलाय आणि तुम्ही फेसबुकवर लिहिलं होतं की स्वच्छतागृहाचा विषय नाही, आणि आम्ही तो जाहीरनाम्यात घेतला. प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या लोकलच्या प्लॅटफॉर्मवर सॅनिटरी पॅडच्या वेंडिंग मशीनचा विषय आम्ही या जाहीरनाम्यात घेतला. आम्ही काय केलं हे आम्ही सांगतोय. आम्ही दुसऱ्यांची पोरं उचलून आणत नाही. आम्हाला काय IVF करायची गरज नाही, काय देणं घेणार आहे, तुला बस खंबीर आहे आम्ही. ह्या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने आता राजकारण गलिच्छपणा चालू आहे, हा गलिच्छपणा थांबवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने रोज उठून हे बोलताय, काय त्या म्हणजे भाजपने आता बोलण्याचं ताळतंत्र सोडलं, आणि हे ताळतंत्र सोडताना ते ज्या पद्धतीची टीका करतात, काय काय बोलत राहतात. मला असं वाटतं की फडणवीस किंवा एकूण भाजपा आणि त्यांच्याकडे जाणारे लोक इथूनही काही जर गेले असतील, जाणं स्वाभाविक आहे. ते जातात म्हणजे भाजप फार सत्शील आहे म्हणून जातात का? फारच भाजप चांगली आहे, लोकाभिमुख प्रश्नांवर राजकारण करणारी आहे म्हणून ते जात आहेत का? तर अजिबात नाही. ते जात आहेत कारण त्यांना माहिती आहे की ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, पोलीस सगळ्या प्रकारच्या यंत्रणा भाजप मॅनेज करते, आणि मॅनेज करून अतिशय गद्यातल्या गद्याला पण निवडून आणायची तयारी ठेवते म्हणून तिकडे जात आहेत. जर खरंच यांच्यात हिंमत असेल तर एकदा यांनी ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि पोलीस यंत्रणा सगळी बाजूला ठेवावी आणि निशक्त समोर यावं, मग सांगावं दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही त्यांना काय, तुम्ही काय यंत्रणांच्या मागे लपता आणि आम्हाला सांगताय. दादा हो,
आपण पहिल्यांदा मशालीवर लढत आहोत. 8 वर्षांनी इलेक्शन येत आहे, पण आपण पहिल्यांदा नाही, आपण दुसऱ्यांदा मशालीवर लढतोय. वंदनीय बाळासाहेब असतानाही आपण मशालीवर लढलो आणि जिंकलो, आणि याही वेळेला आपण लढणार आणि जिंकणार, ताकदीनं जिंकणार. कारण विषय फक्त सत्ता मिळवण्याचा नाही. ज्या पद्धतीने यांनी आमची सत्ता मत्ता अस्मिता आणि आम्हालाच निर्वासित करण्याचा प्रयत्न चालवला, त्याच्या विरोधात लढावं लागेल. हे जाणीवपूर्वक आपल्या लढ्याला जात धर्माच्या अंगाने नेऊ पाहत आहे. यांना दुसरं सुचतच नाही. हिरवं भगवा असलंच काहीतरी सुचतंय. म्हणजे आपल्याला शांतपणे सांगतात, ते आपल्याला सांगतात तुम्ही काँग्रेस सोबत गेलात आणि कोणते कुरेशी सांगतो, आशिष कुरेशी. तो म्हणतोय ठाकरेंनी हिंदुत्व जोडलेलं आहे आणि ते काँग्रेसच्या सोबत गेले. अरे आम्ही काँग्रेस सोबत गेल्यावर हिंदुत्व फिक्क पडतोय होय? मग अंबरनाथला तुम्ही काँग्रेसला मिठी मारल्यावर काही हिंदुत्व बदलतंय का? काय होतंय? तू आम्हाला सांगणार वय हिरवण भगवं आणि अकोला अकोट मध्ये यमायमच्या सोबत अशी गळाभेट घेताना काय होतंय नेमकं तुमचं? हिंदुत्व याला म्हणत नाहीत. हिंदुत्व कशाला म्हणतात? कुटुंब संकटात असताना जो कुटुंबाची साथ देतो तो खरा हिंदू असतो. हे जास्त महत्वाचं आहे. आमचं कुटुंब संकटात असताना आमचा कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळात जर ठाकरेंनी आम्हाला साथ दिली असेल तर आज घडीला सबंध मुंबई एक कुटुंब आहे आणि आमचं सबंध मुंबईकर कुटुंब संकटात आहे. ताकदीनं सगळ्यांनी एकत्र यावं लागेल आणि लढावं लागेल. नो डाऊट त्यांच्याकडे चिक्कार पैसा आहे. चिक्कार पैसा बाहेर काढतील. 20,000 22,000 मताला काढतील. काय त्यांच्या बाचे पैसे नाहीत, काय कष्टानं घाम घालून आणलेले पैसे नाहीत. 115 कोटीचा जर ड्रगचा साठा सापडत असेल तर पैसा कुठून येतोय हे वेगळं सांगायची गरज आहे का? मला कल्पना आहे दादा, तुम्ही सांगितलेला टायमिंग वेबिंग आणि आपल्या टायमिंग कर पोलिस अशीच बसले असते. एखादा शब्द तरी कमी व्हावा. अय पोलीस आहो, पण तुम्ही बी लक्षात ठेवा तुमचा बी तळतळाट लागणार आहे बरं का भाजपवाल्यांना, हे लागणार आहे. आमच्या तुमच्यावर रागच नाहीये, कारण तुमचे हात ज्या पद्धतीने बांधले आणि गृहमंत्र्यांनीच गुंडांना आणि तडीपार खंडणी खोरांना, बलात्कारांना, भ्रष्टाचारांना उमेदवाऱ्या दिल्या आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण टाकलं. एका अर्थाने तुमची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न केला. एवढा क्राईम रेट कधीही वाढला नव्हता जो फडणवीसांच्या काळात वाढला. एवढं राजकारण रसातळाला कधीच गेलं नव्हतं जे फडणवीसांच्या काळात गेलं. एवढा राजकीय ऱ्हास आणि महाराष्ट्राचा एवढा गलिच्छपणा कधीही वाढला नव्हता. सगळी राजकारणाची हास्य जत्रा जी झाली ती फडणवीसांच्या काळात. इतका कपटीपणा, इतका क्रूरपणा. पण या कपटीपणाच्या विरोधात लढावं लागेल आणि ते लढण्यासाठीच जिथे जिथे अन्याय आहे, जिथे जिथे अत्याचार आहे, जिथे जिथे अनाचार आहे, जिथे जिथे असत्याचा अंधकार आहे, तिथे तिथे न्यायाची आणि सत्याची मशाल पेटवावी लागेल. ती मशाल पेटवणं आपल्या हातात आहे. साधं साधं गणित समजून घ्या दादा हो. ज्या अर्थी जर ते लोकाभिमुख राजकारण करणारे असते तर त्यांना 20,000 मताला खर्चाची गरज पडली नसती. जर ते खरंच लोकांच्या पसंतीला उतरले असते तर त्यांना उमेदवार विकत घ्यायची गरज पडली नसती. ज्या अर्थी ते उमेदवारांना विकत घ्यायची तयारी ठेवतात याचा अर्थ त्यांनाही कळलंय की निवडणुकीच्या मार्गाने आपण निवडून येऊ शकत नाही. पण अशा पद्धतीने उमेदवार विकत घेणं म्हणजे एका अर्थाने भारतीय संविधानाने दिलेल्या संसदीय लोकशाहीचा अपमान करणं आणि ती लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीच्या दिशेने जाणं आहे. आज ते म्हणतायत की आम्ही बाळासाहेबांचे वगैरे वारसदार. बाळासाहेबांचे वारसदार अंगावर आला की शिंगावर घ्यायची ताकद ठेवतात. गणेश नाईक आज म्हणलं, डायरेक्ट म्हणलं गणेश नाईक खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी करेल शिंदेला म्हणला का नाही? आपण नाही बोलला, त्यांनीच सांगितलं. आणि शिंदेचा एकही माणूस काहीच बोलला नाही. साधा आपल्यापैकी जर कुणाला काय बोलला असता आतापर्यंत आपण घरात घुसलो असतो, कारण आपण खरे शिवसैनिक. हे शिवसैनिक नाही, ते कातडे पांघरलेले आहेत. आणि अशा कातडं पांघरलेल्या लोकांना सांगावं लागेल की आतड्याचा शिवसैनिक काय असतो. आतड्याचा शिवसैनिक हा शिवसेनेसोबत ठामपणे उभा राहतो कुठल्याही परिस्थितीत. माझ्याकडे वेळ प्रचंड कमी आहे आणि त्यामुळे कमीत कमी वेळेत हे सांगायचा प्रयत्न करते की येणाऱ्या 15 तारखेला आपल्या सगळ्यांना, मी तर टेक्निकल भाषेत अजिबात जाणार नाही, एवढ्या नंबरला तेवढ्या नंबरला, मला एवढंच कळतंय. मशीन बघायची, मशाल बघायची, ठपकन ठपका मारायचा. मशीन बघायची, मशाल बघायची, हे करायचं काय बोल. बाकी नंबर बिंबर असलं काय हे तुमच्या मुंबईच्या लोकांना. आम्ही गावाकडची माणसं, शिवसेना कसं ओपन किचनच्या शिस्तय ते दिसतंय, आपल्याला बाकी काय कळत नाही. ज्याने कुणी उद्धव साहेबांना त्या वर्षाच्या बंगल्यावरून पायऱ्या उतरताना कपट कारस्थान केलं, मृत्यूशय्येवर माणूस असताना त्याच्या अधिकारांचा गैरफायदा घेत विश्वासघात केला, त्या सगळ्या विश्वासघातक्यांना जागा दाखवण्याची ही वेळ आहे. ही वेळ गद्दारांना
काढण्याची आहे ही वेळ. ज्यांनी आमचा पक्ष, आमचं चिन्ह, आमचा नेता आणि आमच्यात माणसात माणूस ठेवला नाही त्यांना त्यांची लायकी दाखवण्याची ही वेळ आहे. ती वेळ तुम्ही निश्चितपणे मार्गी लावाल. मला याची कल्पना आहे. मी एवढं सगळं बोलायला लागल्यावर काही खबरे कुठे असू शकतात बरं का. उजवीकडे डावीकडे पुढं मागं कुठं मोबाईलवर ऐकवतात. ऐका मी तुम्हाला एक सांगते, खबऱ्यांची काय लय मोठी इकॉनॉमी नसते. खबऱ्यांचं लय मोठं काय अर्थशास्त्र नसतं. खबऱ्यांचं अर्थकारण म्हणजे हाफ बिर्याणी आणि 90 याच्या पलीकडे काही. हे जे काही हाफ बिर्याणी 90 वाले लोक आहेत आणि जे खबरे आहेत त्यांना जर राग येत असेल, त्यांचा उपमर्द वाटत असेल, त्यांना वाईट वाटत असेल तर त्यांनी नीट लक्षात घ्यावं. हा ठाकरे आणि शिवसेनेचा ब्रँड आहे. जर आम्ही तुम्हाला घडवू शकतो, जर आम्ही तुम्हाला उंचीवर नेऊ शकतो तर आम्ही तुम्हाला खडक बघून आपटू सुद्धा शकतो. ही ताकद आमच्याकडे. त्यामुळे सुधाचाही नाद करायचा, पण शिवसैनिकांचा नाद करायचा नाही. आम्ही ताकदीनं लढू. तुमच्याकडे पैसा असेल, ते दिवारमध्ये म्हणतात ना, मेरे पास पैसा है, मेरे पास ईडी है, मेरे पास सीबीआई है, मेरे पास इलेक्शन कमीशन है, मेरे पास पुलिस है. क्या है तुम्हारे पास? हमारे पास निष्ठावंत शिवसैनिक है. कारण आमचा प्रत्येक उमेदवार म्हणजे निष्ठेचा विषय आहे. फडणवीसांनी जी पळवापळवी करून नेलेत ना, तो चेष्टेचा विषय आहे. आम्हाला त्याच्यात त्यामुळे याला अजिबात गमजा न करता आपल्या सगळ्यांना काय चिन्ह आहे आपलं? मागचे हो काय चिन्ह आहे? मागच्याचा कळतंय याचा स्पष्ट अर्थ आहे की ही गर्दी भारोत्तरी नाही, ही गर्दी शिवसेनेवर प्रेम करणारी गर्दी आहे. ही गर्दी ही अभिषेक दादांच्या सोबत ताकदीने निष्ठेने उभी राहणारी गर्दी आहे. या वेळेला अभिषेक दादाला जर आदरांजली व्हायची असेल तर ती आदरांजलीच ही असेल की सौरभ घोसाळकरांच्या पाठीशी त्याच ताकदीने उभं राहायचंय. की तुम्ही कितीही संपवायचा प्रयत्न करा, आम्ही संपत नसतो. आम्ही अजिबात संपणार नाही. आम्ही कधीही संपणार नाही. आम्ही उभे राहू. आणि जे बघाशी म्हटलं ना, शेवटच्या 30 सेकंदात पुन्हा एकदा सांगते की जर कुणाला वाईट वाटलं असेल, राग येत असेल, उपमर्द होत असेल, शुक्र माना, आभार माना निवडणूक आयोगाचे आणि घटनाचे की मला लय कमी वेळ मिळाला. नाहीतर माझ्या गावाकडच्या भाषेत नदीमध्ये असा पिळोका घालून आपटून खपटून धुणं काय असेल ते मला सांगितलं. कुणाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल तर खबऱ्या हो, नीट मोबाईल रेकॉर्ड करा आणि तुमचा जे कोणी नेता कार्यकर्ता हुजऱ्या मुजऱ्या विकला गेलेला चंगूर मंगूर जे कुणी असेल त्याला कळवा. आणि हो, ज्याला कुणाला वाईट वाटलं, राग आलाय, भावना दुखावल्यात, उपवर्ग झालाय, त्या सगळ्यांची त्याच्यापैकी एक्काची मी अजिबात माफी मागणार नाही. बोलून शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस नाही. ठाकरेचे शिवसैनिक आहोत. ठाकरेचे सांगते की सांगतोय ताकदीनं घोषणा देऊया. अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? मशाल निवडूया मशाल, नांदूया खुशाल. सौरभ घोसाळकर उमेदवार आपल्या सोबत आहेत. तुमच्या हक्काचा माणूस विनोद घोसाळकर साहेबांनी हयात दिली. आपण सगळेजण ताकदीने उभे राहाल हा विश्वास आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना मशालीचं अपील करते, थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.